आम्ही की ह्या अंबानींच्या घराण्यामध्ये दरवर्षी बरं का बाप्पा, दरवर्षी तिथं भागवत कथा लावली जायची, कधी रामकथा लावली जायची. सकाळी आपलं दुपारी दत्ताबाबांनी जे वर्णन करून गेले ना, परमश्रद्धेय डोंगरेजी महाराजांचा ग्रंथ दाखवला आपल्याला. अगदी परमश्रद्धेय डोंगरेजी महाराज तिथं अंबानींच्या घरी कथा करून गेलेले आहेत म्हणे. तदनंतर आपले मुरारीजी बापू असतील, रमेशभाईजी ओझा असतील, अशी सर्व ईश्वरनिष्ठांची मातब्बर असणारी, चिंतनामध्ये प्रगल्भ असणारी मंडळी तिथं कथा करून गेली. ऐका बरं, मी हे का सांगतोय, काय झालं, अंबानीच्या घरामध्ये त्यांनी दरवर्षी सप्ताह ठेवावा आणि दरवर्षी कथा ठेवावी दरवर्षी. मग काय झालं, एक दिवस त्यांच्या त्या कथेमध्ये त्यांचा एक उद्योजक मित्र भेटायला आला त्यांना. आता त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं आपल्याकडं कार्यक्रमाला, आपल्या पाहुण्या रावळ्याच्या आपल्या सवंगड्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या घरच्या जायची आपल्याकडं पद्धत आहे. लोकाचार सांभाळायचा म्हणून जातो आम्ही तुम्ही कार्यक्रमाला. आणि मग काय झालं, त्या अंबानींचे एक उद्योजक मित्र त्यांच्या त्या कथेमध्ये भेट द्यायला आले आणि त्या कथेच्या पेंडॉलमध्ये बसले. आणि कथेच्या पेंडॉलमध्ये बसल्यानंतर झालं असं महाराज, त्या कथेच्या पेंडॉलमध्ये बसले आणि कथा संपत आली, कथा संपली ही. आणि त्यांनी सहज त्यांच्या अंबानींना, त्या मित्राला प्रश्न विचारला. कोण? त्यांच्या त्या उद्योजक मित्रांनी. म्हणे, अंबानीजी मला एक प्रश्न पडलाय म्हणे. तर म्हणे, काय प्रश्न पडलाय तुम्हाला? मला तुम्हाला एक विचारायचं आहे. अहो, तुम्ही एवढे श्रीमंत आहात, एवढे मोठे उद्योगपती आहात, भारतातल्या अग्रगणी श्रीमंत लोकांमध्ये तुमची गणना होते. एकेकाळचे तुम्ही टॉपचे श्रीमंत होतात भारतातले. आणि तुम्ही या कथेच्या पेंडॉलमध्ये येऊन बसता, कथेच्या मंडपात येऊन बसता. अहो, तुमच्या एका सेकंदाची किंमत काही लाखो रुपये आहे, एका सेकंदाची किंमत काही करोडो रुपये आहे, एका मिनिटाची, एका तासाची अरबो खरोबो रुपये किंमत आहे तुमच्या. अशी तुम्ही 7 दिवस तुमच्या व्यवहाराशी डिस्कनेक्टेड असता आणि या कथेच्या पेंडॉलमध्ये येऊन बसता. तुम्हाला मिळतं तरी काय मिळतं तुम्हाला म्हणून या कथेच्या मंडपात येऊन बसता तुम्ही. त्यावेळेस अंबानींनी दिलेलं उत्तर फार छान आहे बरं. अंबानींनी दिलेलं उत्तर फार गोड आहे महाराज. अंबानी म्हणतात, हे देखो भाई, आता ते हिंदीमध्ये बोलले, मी मराठीमध्ये सांगेल. साधी गोष्ट आहे म्हणे. आता हा काय आहे? मोबाईल. त्यांनी आपल्या उद्योजक मित्राला म्हणले, बरं हा काय आहे? मोबाईल आहे. हा जर मोबाईल दिवसातले 22 तास व्यवस्थित जर सेवा द्यावी वाटत असेल तर आम्ही काय करतो? चार्जिंग करतो. त्याला 2 तास तरी चार्जिंगला लावतो का नाही? अरे, साधा मोबाईल जर दिवसातले 22 तास व्यवस्थित चालावं असं वाटत असेल तर 2 तास आम्ही चार्जिंग करतो महाराज. तसा हा देहरूपी मोबाईल वर्षातले 358 दिवस जर व्यवस्थित सेवा द्यावी वाटत असेल तर या देहरूपी मोबाईलला लावलेला चार्जिंग टाइम म्हणजे हा 7 दिवसाचा सप्ताह आहे म्हणे. महाराज, हे म्हणणं कुणाचं आहे बघा तुम्ही. खरं जर समाधान पाहिजे असेल तर मला या कथेच्या मंडपामध्ये समाधान मिळतं, हे अंबानींनी म्हणावं महाराज. म्हणजे पैशात सुख नाही. आणि तुमच्या आमच्याला महाराज, तुमच्या आमच्यासारख्या लोकांना वाटतं 4-2च असतात महाराज. एखादा कोटी असतो, बँकेत कोटीन धोत्राला गाठी, एखादाच कोटी असतो. आणि एवढा शेंगटपणा असतो की धोत्राला गाठी असतात, पण तरी सुद्धा गावात कुणालाच गुमानत नाही. अरे, तुझं मोजतो कुणा पुढले का? अरे बघ ना, बाहेर जाऊन बघ जरा, तलावाच्या डबक्याच्या बाहेर जाऊन बघ, कितीतरी श्रीमंत लोक आहेत. सांगायचं काय आहे महाराज, तुमच्या आमच्यासारखा सामान्य श्रीमंत म्हणत नाहीये. आपल्या जगातल्या जेवढ्या श्रीमंत लोकांमध्ये गणना ज्यांची व्हावी अशा या अंबानींचं म्हणणं आहे, खरं सुख मला या पैशामध्ये मिळत नाही. खरं सुख कशामध्ये असेल तर खरं सुख या परमार्थामध्ये आहे, या अध्यात्मामध्ये आहे. असं कोण म्हणावं?